आणि वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष द्या अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पवारांकडे केली आहे। आज मुंबईत पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत जयंत पाटलांसमोरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। यावेळी रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची मागणीही करण्यात आली। रोहित पवार आणि रोहित पाटलांना जबाबदारी मोठी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसंच प्रदेशाध्यक्ष बदला आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या। याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो। आणि एकच छोटी सूचना सांगतो साहेब, ज्याप्रमाणे सर्व मंत्री फिरत असतात आणि कॅबिनेटच्या मीटिंगच्या दिवशी ते इथे येतात, तर प्रत्येक जिल्ह्याची राज्यातली एक तारीख अशी ठरवून द्या की त्या दिवशी प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग झालीच पाहिजे आणि त्या दिवशी तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, या तालुक्याचे आमदार, खासदार यांनी कंपल्सरी हजर राहिलंच पाहिजे। अशी मीटिंग ठेवा, तरच आपली संघटना येईल। नाहीतर आपण कागदावर फक्त मोठे दिसतो, प्रत्यक्षात आपण मोठे दिसत नाहीत। जर आपण काम केलं आणि पवार साहेबांसारखं नेतृत्व मिळालं। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सुनील काळे सध्या संपर्कात आहेत। सुनील, काय नेमकं घडलंय या बैठकीमध्ये? खरं तर ही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नेत्यांची बैठक होती आणि ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना बदलावं अशा पद्धतीची सातत्यानं मागणी होताना दिसत आहे। सकाळी सुद्धा अशा पद्धतीने सुतोवाच काही नेत्यांनी केलं होतं आणि जयंत पाटील यांनी सुद्धा स्वतः म्हटलं होतं की प्रदेशाध्यक्ष पदी जर दुसरी व्यक्ती नेमायची असेल तर नेमू शकता। त्यामुळे तीच भूमिका जी आहे ती या बैठकीत दिसून येत आहे। धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।